हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। तर या चा आणि पाव खायला इकडे आंघोळीला पाणी सुद्धा ठेवलेलं आहे आणि इकडे दूध पण तापवून ठेवलेलं आहे। आमचा दूधवाला उद्या येणार नाही म्हणून आज एक्स्ट्रा दूध देऊन गेलेला आहे बिचारा। तर ठीक आहे, चालतंय। तर चला मग आता बघू शकता इकडे मयंक बी उठलेला आहे आणि आमचे राडे अजून पडलेले। हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर। तर कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे। तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा। आणि फ्रेंड्स, आयुष्य एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल। तर चला मग उठली मी। आज आहे संडे आणि आमचा आहे फंडे। तर आम्ही उठलो, चहा पाणी झालेला आहे। आता एवढेच भांडे घासायचे, भांडे काही लय नाही आहेत। इकडे आंघोळीला पाणी तापले। आता हा पाणी मी मयंकला टाकून देते। मयंक म्हणतो आज मला पहिले आंघोळ करायची आहे। म्हणलं कर बाबा। तर चला, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। आणि हा बघा काय कधी कधी आम्हाला दौरे पडतात। हे बघा, हे दौरे असले। हे मयंक शेट इकडे अभ्यास करतात। कधी कधी लय अभ्यास करू वाटते। बापा 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 एवढा अभ्यास, बापा 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 एवढा अभ्यास। अगं बाय 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 डोकं खाजाऊ अभ्यास करते। करा करा, चालू द्या। तर आता मयंक इकडे अभ्यास करतोय। मयंकला आंघोळीला पण टाकते, मग त्याची आंघोळ झाली तोपर्यंत मी माझा व्हिडिओ एडिट करून घेते। आणि आज आहे संडे, म्हणजेच आमचा फंडे। तर आम्ही काय काय संडेला कुठं कुठं जात असतो, पण दरवेळेस संडेला पाऊस असतो। यावेळेस संडेला चांगली भर कडक ऊन तापलेली आहे। तर आम्ही आज नक्की कुठं तरी जाणार। हा, दाखवा याला बघा। डॉल्फिन आहे, डॉल्फिन आमच्याकडं। तुम्हाला ऊन दाखवते बघा, कसली ऊन पडली आहे बघा। असली ऊन पडली आमच्याकडं। हो, डॉल्फिन फिश असते बरं का, काहीच करत नाही ती, आपल्यासोबत खेळते। अशी आपण जशी उड्या मारले ना, हा तशीच उड्या मारते ती। कशी पण खेळती, आपण उड्या मारतो तशीच वाटते तिकडे, बाहेर बी येते पाण्याच्या। तर चला मग आता आम्ही आवरतो, आम्हाला जायचंय बाहेर। कुठं जायचंय ते तुम्हाला आम्ही नक्की घेऊन जाणार आहे। तर आजपासून आपण सगळ्यांचे विषय बंद करून दिलेले आहेत। आपल्याला काही घेणं देणं नाहीये। जो तो त्याच्या कर्माने जाईल, आपण आपल्या रस्त्याने जायचं, नाही का? करम ते काय म्हणतात त्याला, ते आठवत नाही आता मला, आठवल्यावर तुम्हाला सांगेन मी। तर जाऊ द्या, जो तो त्याच्या कर्माने जातो, त्यामुळे आपण आपल्या वाटेने जायचं। हां, कोई अपना बुरा करे तो वो उसका करम, लेकिन हम किसी का बुरा ना करे ये हमारा धर्म। तर चला आता आपण सगळ्यांचे विषय सोडून देऊया। लयच कुत्रे भुकायला लागले का भू 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 माझ्या मागं, त्याच्यामुळे मग जरा म्हणलं विषय साईडला ठेवा। कारण यांना काय आहे, इकडे जरा हे वाढले की लगे इकडे हे भुकणारे चालू होतात। त्याच्यामुळे कोणाच्याच नादी लागायचं नाही, कोणाच्याच तोंडाला लागायचं नाही। राहिली गोष्ट बोचऱ्याचा, तर बोचऱ्याला सोडून द्या त्याच्या मार्गावर। बोचऱ्या बघत बसन त्याचं ते काय करायचंय काय नाही। बोचऱ्या त्याच्या कर्माने जाईल। तर हा बोचऱ्या इकर, या बोचऱ्याला दातच येत नाही। तर चला आता आम्ही आंघोळ बिंगोळ करतो आणि मग भेटू आम्ही तुम्हाला थोड्या वेळाने। कारण आम्हाला आज जायचंय बाहेर, मयंकला कुठंतरी फिरायला नेणार। आणि हो, अरे महत्त्वाचं तर राहिलंच, माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून तुम्हाला, म्हणजे माझ्या यूट्यूब फॅमिलीला, माझ्या यूट्यूबच्या फ्रेंड लोकांना हॅपी फ्रेंडशिप डे, मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। इथून पुढे नीट राह, बॅड मॅनर्स। आमचा दात शिर्डीला पडला पण अजून आलं नाही बाई। दवाखान्यात न्यावं लागते काय तुला? तू बोचरात राहतो काय? दुसरे दात लावून दे मला, दुसरे दात। हे भगवान, जगन्नाथ, मला वाटलं की दात तुटला परत तुटला, मग येणारच नाही। अरे देवा, हे प्रभु राम कृष्ण हरी जगन्नाथ, ये क्या हुआ? ये दांत टूट गया, ये बोचरिया हो गया। तर आता आमचे दात, आम्हाला नकली दात बसवून घ्यायचे आहेत। हो, दुसरं बी हालते, हलवू नको, बडच पडून जाईल। आम्हाला नकली दात बसवायची वेळ आलेली आहे, बोचऱ्याला दात येईना झालेले आहे। तर असू द्या, चला आता आम्ही आवरतो। ते म्हणतात नाही का, ते काय म्हणतात, जाऊ दे।
मला म्हणताच येत नाही राव, तुम्ही समजून घ्या. तर इथून पुढं आपले चांगले चांगले व्हिडिओ आपल्याला बघायला भेटत जातील, त्यामुळं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आम्ही भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. तब तक बने रहो व्हिडिओ में. हाँ, याच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. माय लाईफ मयंक या यूट्यूब चॅनल. वा वा वा. तर माय लाईफ मयंक या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून हा चॅनल खड्ड्यात गेला तरी तो चॅनल उभा करू आपण. जिसमें है दम वो किसी से कम, वो किसी से नहीं कम. हाँ असे. तर चला मग कंटिन्यू करा. फ्रेंड्स, हे मयंकने फ्रेंडशिप बेल्ट दिला मला बघा. आज हॅपी फ्रेंडशिप डे आहे ना, तर हे कोणी वाटले त्याला, कोणी दिले काय माहिती, मला आणून बांधलं. मम्मी डोळे बंद कर, तुझ्यासाठी गिफ्ट आहे. हा फ्रेंडशिप बेल्ट बांधला मला, त्याला बी बांधून घेतलंय. तर आता आंघोळीला जाऊ म्हणलं, पाणी तापतंय. पाणी तापला तोपर्यंत व्हिडिओ झालेला आहे. आता थंबनेल बनवून व्हिडिओ टाकला की मग मी जाणार आंघोळीला, आणि मग लगेच निघणार आम्ही कुठं तरी जाणार आहे, तिकडं तुम्हाला नाही का. हा होय, असंच तो गेला खेळायला. आता हा फ्रेंडशिप बेल्ट दाखवायचा होता तुम्हाला, बाकी काय नाही. तर चला आवरते, कंटिन्यू करा. फ्रेंड्स, आंघोळ वगैरे केली, संडे होता, डोकं पण धुतलं. तर बघा बरं, हे हेअर ड्रायर अशा पद्धतीने कामात येतो. हॅलो फ्रेंड्स, कोणाच्या लेण्यात नाही देण्यात नाही, डोक्याला ताणच नको बाबा. तर आता ही नवीन सिम आणलेली आहे, तर मी न्यू सिम ॲड करत आहे. बाकी सगळे नंबर बंद करणार आहे. मला एका बाईची लयच हशी येते बरं का. एक बाई काय म्हणे, मला कमेंट केली म्हणे, कोणावर तरी जडते म्हणे, कोण हाफ हाफ कपडे घालतेत, कोणी कसे कपडे घालतेत म्हणून. बाई, आता उघड्या नागड्या बायांवर बी लोक जडायला लागल्या. काय बोलतेत लोक न, काय विचार येत नाही यांना बोलताना. अवघड आहे राव. असलं तमाशा करायला आपल्याला नाही आवडत बाबा. मुळात बाईनी अंग भरून कपडे घालायला पाहिजे, मग ते कसे का असो, मग तिकडं ते जीन्स पॅन्ट असू नाही तर कसे असू. ते साडीसुद्धा मला नकोच वाटती. पण काय आता, आपली भारतीय संस्कृती, नारी सर्वात भारी साडीमध्ये दिसते. साडी तरी चालती, पण हे असलं अवघड आहे बाबा. लोक, आणि त्यात लोक बी काय कमेंट करतील सांगता येत नाही. या बायका कोणावर जळती म्हणे, अरे तिकडं भोंगडे नाचा, आम्ही कशाला कोणावर जाऊ. लाजा कशा वाटत नसतील बरं, म्हणजे काहीतरी उगं बोलायचं म्हणून बोलायचं. तर असू द्या. आता आपण न्यू सिम, एकच सिम आहे बरं का. हे बघा, इकडे सिम नाही आहे, ही एकच सिम आहे. तर ही न्यू सिम आपण न्यू मोबाईलमध्ये ॲड करू. बाकी ते जे आहेत त्या सिम, त्या काही गरज नाही आहे. हे परमानंट आणि प्रायव्हेट आणि परमानंट नंबर राहील. म्हणजे याचं हे जे मी नंबर घेतलेला आहे ना, VIP एकदम, म्हणजे असला नंबर आहे, एकदम असं सोप्पा नंबर आहे, म्हणजे सारखे सारखे अंक. तर कोणी ट्राय करून बघू नका, लागणार नाही. एवढं विचार करू नका कोणता नंबर असेल वगैरे. तर कुठं सिम ॲड झाली का. वाव, काय नंबर आहे. सांगू का नंबर तुम्हाला. तर नंबर बिंबर नाही सांगू शकत, असू द्या. आपला बरं आहे. मोबाईल किती छान आहे बघा, आहे ना. मस्तपैकी एकदम इझी सोप्पा नंबर घेतलेला आहे. हे नवीन मोबाईलमध्ये टाकलेला आहे, आणि ही जुनी सिम जुन्या मोबाईलमध्ये आता याच्यामध्ये ॲड करावं लागेल. तर चला मग बोलते थोड्या वेळाने. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर मयंकला म्हणलं दूध भात खातो का, तर मला म्हणतो कशाला, आज थोडी ना नागपंचमी आहे. हे नागोबाचं काय करावं बाई, अवघडच आहे. काय ना काय बोलतो. काय बोलल याचा नियम नाही, याचं बी अवघड झालंय. तर त्याला दूध भात खा म्हणलं तर नागपंचमी नाही आहे म्हणतो. तर असू द्या, आम्हाला जायचे बाहेर. तर काल मी ड्रेस सिलायला टाकले होते, ते ड्रेस आणायचे आहेत, आणि त्यानंतर परत ते ड्रेस वेअर करून मग जायचं मस्त फिरायला. आणि आम्ही मग खाऊन येणार आहे काहीतरी बाहेरूनच. आता हे दूध भात देते याला, आम्ही तर बाहेर जाणारच आहे तसे. आणि मला व्हिडिओ पण बनवायचे यार, की म्हणजे हे लोक माझ्या मागं लागतात ना. काय खरं नाही, हे एवढे असे राक्षस वृत्तीचे लोक आहेत ना, की कोणाचा जीव घ्यायला बी मागं पुढं पाहतील नाही. असले राक्षस वृत्तीचे लोक सगळे माझ्याच नशिबात आले. त्यामुळं यांचा कार्यक्रम तर करावाच लागणार. पद्धतशीर कार्यक्रम झाले पाहिजे.
तर या जेवण करायला, दूध भात खायला. तर फ्रेंड्स वेलकम बॅक. बापरे भयंकर हा प्रकार. तर तुम्हाला सांगते बघा, हे मिशोवरून मी 2 टॉप घेतले होते, खूप दिवस वापरले आणि अजूनही वापरण्यासारखे आहेत, चांगले काही नाही झालं, फक्त थोडीशी सिलाई उसवली आहे ना, त्यामुळे म्हणलं ते सिलाई करून यावं. तर आता हे टॉप मी नेते, कारण काल पण 2 टॉप टाकलेले आहेत मी सिलाईसाठी. तर ते टॉप मी आणते आणि आता मला तो जो काल मी ड्रेस घेतला तो वेअर करून मला जायचं आहे फिरायला बाहेर. तर हे तसंच म्हणलं हे टॉप पण आता चाललेच आहे, तर शिलाई मारून घ्या. तर कोणतरी एक बाई आली, म्हणे हे चमचे बरं का, माकडीनीचे चमचे सरळ भाषेत. तर काही लोक असे आहेत ना, तर हे कोणी नवीन नाहीत बरं का माकडीनीचे चमचे. तर आपण यूट्यूबवर भरपूर प्राणी बघितले आहेत, माकड बघितलं, उल्लू बघितलं, सगळे बघितलं. तर आपण आता जाणार आहे प्राणी संग्रहालयमध्ये नवीन मोठे मोठे प्राणी बघायला. वाघ, मस्त उंट, हत्ती, चित्ता असे बघायला जाणार आहोत आपण. तुम्हाला पण नेणारच आहे मी. तर मी चालली होती म्हणून एका बाईनी कमेंट केली ती चमची, माकडीनीची चमची. तर चमचे मला सांग, मी कोणावर कशामुळं जळू? लोक भोंगडे नाचतात म्हणून जळायचं आणि आपण बी त्यांच्यासारखं करायचं का? म्हणजे लाज वाटू दे थोडीशी बोलताना. म्हणे का तर तू नाही घालू शकत किंवा कोणी असे कपडे घालतात त्यामुळे जळती म्हणे. बाय 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 बाय, काय बोलावं नाही या लोकांना. अकलीचा भाग, अक्कल शून्य असलेले लोक आहेत हे. कशामुळे जळायचं बाबा? जळती पुढची व्यक्ती. आता ते कशा पद्धतीने? बाई मी एवढं कमवते तरी मी गाडी नाही घेऊ शकली नवीन. खटारा गाडी आणली मी 10,000 रुपयाची. बाई बाई बाई. आणि नवीन गाडी घेतली त्यावेळेस आम्हाला जेलिसी दिसली भांडणं केल्यानंतर. त्याच्यानंतर माझा सायनल असा पडायला लागला ना 35 केस झाला होता बरं का, जुना सायनल. त्यावेळेस पण सायनल न उडवता विरोध वेगळ्या भाषेत करता येत होता. पण नाही, ही जर पुढं गेली तर आपलं कसं होईल म्हणून बाईनी सायनलच उडवला. तरी पण 6 महिन्यामध्ये जोक नाही आहे 25,000 करणं बरं का. तरी सुद्धा तुम्ही बोलताय की मी जळते. धन्य हो, मी जळत नाही. हे कपडे मी सिलाई मारून आणते आणि असेच मिशोचे 200 रुपयाचे 150 रुपयाचे कपडे येतात आणि प्रमोशन भेटतात काही लोकांना आणि त्याच्यावर लय ते लोक माच करतात. हे स्वतःच्या जीवाचं आहे बरं का. आम्ही स्वतःच्या जीवावर रुबाब गायचं होतं, लोकांच्या जीवावर नाही. प्रमोशनचे कपडे घालून आम्ही लोकांना नाच दाखवत नाही, ठीक आहे. तर असू द्या, प्रमोशनचे कपडे जरी आले तरी आम्ही नक्की प्रमोशन करू, पण एवढं पण शायनिंग मारायची गरज नाही आहे. शेवटी ते फुक्कट भेटलेले फुक्कट वस्तू आणि फुक्कट वस्तूंना व्हॅल्यू नसते, ठीक आहे. आज यहाँ तर कल कचरे में. चला मग निघूया आता. मी येते आणि ज्या लोकांना असं वाटत असेल की मी कोणावर जळते वगैरे, तर छी 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 छी, किती खालची तुमची बुद्धी आहे, किती ते वाईट विचार, किती ते गंदे विचार. काय गरज नाही मला कोणावर चढायची. मी माझं आयुष्य आहे ना एकदम रुबाबात जगते. माझी बरोबरी कोणीच करू शकत नाही, ठीक आहे. तर चला मग निघूया आता, उशीर झालेला आहे. उगा फालतू लोकांना उत्तरं देण्यामध्ये टाईम वेस्ट करण्यात मला काडी मात्र इंटरेस्ट नाही. चला मग काय करावं बाई, आता तुम्हीच सांगा. उघड्या नागड्या लोकांवर आम्ही जडायला लागलो म्हणून ह्या अशा बाया बिया बसवून घेतो आम्ही. काय बोलावा. तर टेलरिन बाईकडे गेलती, हा ड्रेस घेतला, आधीच घेतला होता तुम्हाला माहीतच आहे, आणि याला पण मी बाया बसवून घेतल्या. मला लय विचित्र वाटते. आम्ही नाही घालू शकत का तसे हाफ कपडे? पण नाही, शेवटी संस्कार. तर किती छान दिसतोय ना ड्रेस, मला नक्की कमेंट करून सांगा. तर मी इकडे ड्रेस घ्यायला आली होती, नंतर ड्रेस वगैरे घेतलेत आणि निघाली डायरेक्ट घरी. वेलकम बॅक. तर माझं आवरायचं चालू आहे. बघा हा ड्रेस आहे, मी ते चेंज करून घेतला होता ना, तुम्हाला सांगितलं गाऊन चेंज करून घेतलेला आहे. तर ते सिवलेस होतं पूर्ण, हे बाई लावून आणली आता. तर कसं दिसतंय मला नक्कीच सांगा ड्रेस. हे बघा आहे ना छान. तर अशा पद्धतीने हा ड्रेस आहे. आवडला का तुम्हाला? मला कमेंट करा. मला असे ड्रेस आवडतात, पंजाबी ड्रेस छान दिसते ना अशा ड्रेसमध्ये. आता मस्तपैकी मेकअप करायचा, तयारी करायची. ऊन तर लय तापते, ते थोडंसं पावसाचं वातावरण पाहिजे होता मग बरं वाटतंय. पण मग आता ऊन तर लय तापते, पण जायचं तर आहे फिरायला. जाएंगे तो जरूर. हा ऊन तापू द्या नाहीतर काही होऊ द्या तिकडं. तर आता मी मेकअप करते. मागच्या वेळेस कोणीतरी मला मागच्या मेकअपमध्ये विचारलं होतं क्रीम कोणती वापरते किंवा ती कोणती क्रीम होती. तर ही बीबी क्रीम होती बघा. ही ते क्रीम आहे, दिसते का तुम्हाला? बीबी क्रीम. तर तुम्हाला एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीने मेकअप करायचा हा एकच पर्याय आहे. तर नक्की ट्राय करू शकता. मी पण काही असं लय हायफाय मेकअप करत नाही,
साधा सिंपलच असतो माझा मेकअप. पण मग खूप जण विचारत असतात कसा करते, तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तर दाखवलाच, पण या व्हिडिओमध्ये ते क्रीमचं नाव सांगायचं बाकी होतं ते सांगून दिलेलं आहे. तर खूपच सोप्या पद्धतीने मी असा मेकअप करत असते. तर हे जे बेबी क्रीम आहे ना, काही नाही, थोडंसं ग्लो येतो, नक्की ट्राय करा. मी हे तुळशी बागेतून घेतली होती. तर आता मी मेकअप करणार आणि जाणार प्राणी बघायला. प्राणी संग्रहालयामध्ये तुम्हाला सापं सुपं जनावरं सगळेच दाखवते तुम्हाला मी, जंगली प्राणी. तर काहीतरी तुम्हाला बी एन्जॉय पाहिजे नाही का? तेच व्हिडिओ बघून तुम्हाला बोर झालं, भांडणं फिरणं, प्रत्येक लोकेशनला प्रत्येक रविवारी कुठं जायचं आणि तुम्हाला दाखवायचं असं ठरवलंय. तर आता मी प्राणी संग्रहालयाला चालली. नेक्स्ट टाइम कुठं जाईल माहीत नाही, पण जिथं पण जाईल तिथं तुम्हाला लोकेशन नक्की दाखवत जाणार मी. म्हणजे तिथलं जे काही आहे लोकेशन छान, तिथलं काय असं घुमण्या फिरण्यासारखं. पुण्यामध्ये फक्त कात्रज एरियामध्ये काय काय घुमण्यासारखं. जास्त गाडी तर आहे आमच्याजवळ, पण जास्त लांब नाही जाऊ शकत आम्ही. पण तरीही प्रयत्न करणार आहे की इथल्या इथं जे काही आहे कात्रज एरियामध्ये काय काय आहे घुमण्या फिरण्यासारखं, तर मी तुम्हाला दाखवत जाणार. ठीक आहे. तर मी आता हे फाउंडेशन टाईप ही क्रीम जी आहे CC क्रीम, तर ही पूर्ण अप्लाय करून घेतलेली आहे. आणि खूप सोप्या पद्धतीने बघा, पूर्ण ते स्किनमध्ये ऑब्झर्व होण्यासाठी एकदम अशा पद्धतीने टॅप करून डिप करून ते. तर मागच्या वेळी जे मी मेकअप तुम्हाला दाखवला होता ते कोणी ट्राय करून बघितलं मला नक्कीच सांगा. म्हणजे जेणेकरून मी काय काय तुम्हाला दाखवते, तुम्ही जे व्हिडिओ म्हणता ते मी काढण्याचे प्रयत्न करते. तर त्याच्यातून तुम्ही काय काय घेता, काय काय शिकता, काय काय तुम्ही त्याच्यातून ट्राय करता ते मला माहिती पाहिजे ना, नाही तर उगाच टाईम वेस्ट माझा आणि तुमचा पण. तर मी मस्तपैकी असं डिप करून मस्त ते क्रीम जे आहे आपलं बेबी क्रीम ती अशी अप्लाय केलेली आहे. बघू शकता एकदम स्किनमध्ये ते एकदम फिट बसणं, ते काय म्हणतात त्याला, सेट होणं गरजेचं आहे. तर कोणतरी म्हणे बाई मागच्या वेळेस तुझी मान काळी दिसती, मान बी गोरी कर, तर घ्या मान बी गोरी करते. ठीक आहे. तर किती मेकअप केला आणि कसंही केलं तरी मान आणि याच्यामध्ये फरक दिसतच असतो मैत्रिणींनो. त्यामुळे तुम्ही लोड घेऊ नका. आपला थोबाड पांढरा दिसला बस झालं. नाही तर मग एक साधा सीधा सोपा उपाय आहे, फिल्टर लगाओ और सुंदर दिखो. आता हे झाली क्रीम अप्लाय, आता मी पावडर अप्लाय करणार आहे. तर ज्यांना असं वाटतं मी कोणावर जडते, तर तुमच्या माहितीसाठी मुळातच मला असले विचित्र कपडे घालू वाटत नाही. जे आहे ते आपले असेच, आणि सुरुवातीपासून मी असेच पंजाबी ड्रेस वगैरे घालायची. पण आता कुठं मी जीन्स घालायला, म्हणजे जीन्स मी आधी घालायची बरं का, खूप आधी लग्न अगोदर, पण मग नंतर मी जीन्स कमी केले. पण आता परत चालू केले जीन्स, फक्त जीन्स. बाकी मला हे पंजाबी ड्रेस खूप आवडते. तर कसे दिसतात, मला शोभतात का नक्कीच सांगा. खूप जण म्हणते जीन्स नाही शोभत. तर आपण मान बी काळी आहे, मान बी पांढरी करून घेऊ बरं का. कान बी काळे दिसते, कान बी पांढरे करून घेऊ, नका टेन्शन घेऊ तुम्ही. तर अशा पद्धतीने आपण फेस पावडर, हे फेस पावडर बी कोणतं आहे ते बी सांगते. हे बघा, याचं नावच निघला राव, मी काय नाव सांगू, लॅक्मीचं आहे तरी पण नाही, नाव होताच नाही त्याच्यावर, बॉक्सवर होता, बॉक्स फेकून दिला. तर हे फेस पावडर लॅक्मीचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे पावडर अप्लाय केला क्रीम नंतर डायरेक्ट, दुसरं काही नाही, काही विशेष नाही. व्यवस्थित जिकडं तिकडं लावून घ्यायचं, कुठंच काळं नाही दिसलं पाहिजे. हे एकदम अशा पद्धतीने अप्लाय झालं की मस्तपैकी मेकअप झाल्यावर बघा कशी दिसते. तर सगळा मेकअप दाखवायचं म्हणल्यावर ना, तर काय होतं, गडबड होऊन जाते सगळी, व्हिडिओ लय मोठा होऊन जातो. त्यामुळे बडबड कमी करते आणि गडबड जास्त करते. ठीक आहे, चलू द्या. तर फ्रेंड्स, आजपासून आपण बोचऱ्याचा विषय कमी केलेला आहे, मुळात सोडूनच दिलेला आहे असं तुम्ही समजू शकता. तर मी इथं तुम्हाला परत एकदा मेकअप करून दाखवत आहे, प्रत्येक वस्तू दाखवून. मागच्या वेळेस मी मेकअप करून दाखवलं पण वस्तू नाही दाखवल्या तुम्हाला, म्हणजे जे प्रोडक्ट आहेत ते नाही दाखवले, कोणत्या प्रोडक्टने मेकअप वगैरे केलं होतं म्हणून. तर सगळे टोटल ऑल ओव्हर माझे लॅक्मीचे प्रोडक्ट असतात.
तर ठीक आहे, मला असं वाटते हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, त्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण भाग बघायला भेटणार नाही. तर आमचा हा व्हिडिओ रविवारचा आहे, आम्ही रविवारी कुठं गेलो होतो हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि ज्यांना कोणाला वाटतं ना चमच्यांनो, तर तुमच्या माहितीसाठी सांगते, मी कोणावर जळायला रिकामी नाही आहे. मी माझी खाऊन पिऊन सुखी आहे आणि मी माझ्या पद्धतीने जगते. मला अजिबात कोणाची कॉपीसुद्धा करायला आवडत नाही. आणि राहिली गोष्ट त्या चड्ड्या चुड्ड्याची, तर तसलं मला जमणार नाही. मुळात आमचे संस्कार तसे नाहीच आहेत, ठीक आहे. तर असले फालतूपणा करायला मला शौक पण नाही आणि मी आयुष्यात कधी भविष्यात बी करणार नाही. मग माझे फॉलोअर्स तिकडे बिलियनमध्ये जाऊ द्या, मिलियनमध्ये जाऊ द्या, नाही तर किती बी जाऊ द्या. मी अख्ख्या दुनियात जरी फेमस झाली ना, तर असले चड्ड्यावर व्हिडिओ कधीच काढणार नाही. काही बायांनी ना लाजच सोडून दिलेली आहे. म्हणून तुम्हाला असं वाटते की मी चड्ड्यावाल्यांवर जळते, तर असा विषय नाही आहे बरं का. मला अंग भरून कपडे आवडतात. आणि बघा बरं हा ड्रेस किती छान दिसतोय. तर चला मग भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.